नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात फायनली सुभेदारांच्या घरात गणपतीचं आगमन झालं आहे. सगळेजण गणपतीच्या आगमनाचे स्वागत करत आहेत. तर आजचा भाग खूपच सुंदर असा दाखवला आहे. तर आपण पाहतो की सगळेजण बाप्पाला नमस्कार करतात. सायलीने बाप्पाचं स्वागत करून यानंतर बाप्पा घरात आगमन करतात. खूपच सुंदर आणि गोड दिसत होते बाप्पा. यानंतर गुरुजी म्हणतात पूर्णाजीला, हो तुमची जावई नात आणि तुमची मुलगी पूजा करणार आहे ना आज. तर पूर्णाई म्हणतात की हो, हे काय जावई इथेच आहेत. रविराज म्हणतात की पूर्णाई, तन्वी नाही आहे का? तर तन्वी अजून तयार नाही झाली आहे का? यावर अस्मिता म्हणते की अरे काका, मी तिला उठवलं पण ती काही उठतच नाही आहे. मग पूर्णाजीसुद्धा म्हणतात की कमाल आहे या पोरीची, हिला माणसांची कदर तर नाहीच आहे पण देवाची पण नाही आहे. मग सगळेजण टेन्शनमध्ये येतात की ही तन्वी अशी का करते. आता इतक्यात नागराज येतो आणि म्हणतो गणपती बाप्पा मोरया. सगळेजण त्याच्याकडे बघतच असतात. तो येऊन बसतो आणि सगळ्यांकडे बघत म्हणतो की काय झालं, का तुम्ही एवढे सिरियस का वाटतंय. तितक्यात प्रतापराव म्हणतात की अरे काय झालंय, आजची आपल्या बाप्पांची प्रतिष्ठापना आहे ना, प्रतिमा रविराज आणि तन्वीच्या हाताने होणार होती पण तन्वीचा अजून काय उठायचा पत्ताच नाही आहे. आम्ही तिचीच वाट बघत होतो म्हणून आम्ही टेन्शनमध्ये आहोत. यावर नागराज म्हणतात अरे देवा, ती प्रिया तर फुशारक्या मारत होती चांगली, स्वतःच झोपा काढते. रविराजसुद्धा म्हणतात की सणासुदीच्या दिवशी पण या पोरीने मला लाज आणलेली आहे अक्षरशः. सगळेजण इकडे खूपच टेन्शनमध्ये आहेत. सगळेजण एकदम दाराकडे बघायला लागतात. तर प्रतिमा आत्या खूप छान तयार होऊन मस्त आलेल्या असतात. सगळेजण खूप आनंदाने बघतात. प्रतिमा आत्या एकदम आधीसारख्या सुंदर अशा तयार होऊन आल्या. सगळे आश्चर्यचकित होऊन बघत असतात. प्रतिमा आत्या थोडं लाजत आहेत. सायली पूर्णाजीला म्हणते पूर्णाजी बघताय ना, प्रतिमा आत्या स्वतः तयार होऊन आल्यात. पूर्णाजी पण खूपच म्हणजे खूप खुश असते. सायली म्हणते बघा ना, त्यांनी नेहमीसारखा चेहरा पण झाकला नाही आहे. पूर्णाजी प्रतिमा आत्याकडे बघून खूप आनंदी असतात. रविराज यांना मात्र तन्वीची कमी भासते. ते म्हणतात की मी आलोच, तिला बोलवतो मी. यावरती प्रतापराव म्हणतात की अरे तिला ओरडू नको थोडं शांत घे, सणासुदीचे दिवस आहेत ना. यानंतर रविराजेकडे प्रियाच्या खोलीत येतात. प्रिया मस्त झोपलेली असते. रविराज तिला उठवत असतात की तन्वी उठ लवकर, असं सणासुदीच्या दिवशी कोणी झोपतं का, उठ लवकर. रविराज खूप प्रयत्न करत असतात. ते तिच्या तोंडावर पाणीसुद्धा शिंपडवतात मात्र ही काय उठायला तयार नाही. आता झोपेच्या गोळ्या घेतल्या आहेत म्हटल्यावर कशी उठणार. यानंतर रविराज शेवटी वैतागून तिथून निघून जातात. इकडे गुरुजी म्हणतात अहो मुहूर्ताची वेळ टळते, पूजाला सुरुवात करायची आता. यावर प्रतापराव म्हणतात की अजून रविराज तन्वीला घेऊन आलाच नाही आहे, अजून किती वाट बघायची आपण. पूर्णाजीसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतात. प्रतापराव म्हणतात की अरे अर्जुन, अश्विन कुणीतरी घेऊन या रे. कल्पना ताई म्हणतात की मला तर वाटते तन्वी अजून उठलीच नसेल. तितक्यात रविराज तिथे येतात. अर्जुन म्हणतो सिनियर काय झालं. यावर रविराज म्हणतात पूर्ण आई, ती तन्वी अजून उठलीच नाही आहे, गाढ झोपली एकदम. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात की असं कोण झोपतं सणासुदीच्या दिवशी. रविराज म्हणतात की आम्ही तिघे मिळून नाही प्रतिष्ठापना करू शकणार आता, प्रताप किंवा सायली आणि अर्जुनला करू द्या. इकडे नागराज टेन्शनमध्ये येतो. बाकीचे सगळेसुद्धा चेहरा पाडून उभा असतात. पूर्णा आई तर खूपच चिडतात आणि म्हणतात नाही रविराज, एका मुलीच्या बेजबाबदारपणामुळे जे ठरलं आहे ना ते बदलणार नाही. आज तुम्ही पूजा करणार आणि ते पण प्रतिमासोबतच करणार. सगळेजण शॉक होऊन बघत असतात की हे असं कसं होईल. यावर गुरुजी म्हणतात पण हे दोघे जण आपत्याशिवाय पूजा करणार कसे. तर आता पूर्णाजी म्हणतात की नाही गुरुजी, असं नाही होणार. आणि त्या सायलीजवळ जातात आणि म्हणतात की सायली, तू प्रतिमाची अगदी सख्या मुलीसारखी काळजी घेतली. रविराज आणि प्रतिमा यांना तू अगदी मुलीसारखीच आहे, त्यामुळे आजची पूजा तू करणार आहेस. या दोघांसोबत हे ऐकून सायली खूपच खुश होते आणि बाकी सगळेजणसुद्धा खूप खुश होतात. मात्र अस्मिता आणि नागराजचे चेहरे तर बघण्यासारखे होतात. अस्मितानं न राहून म्हणतेच की शेवटी अगं पूर्णाजी, पण हा मान तर तन्वीचा आहे ना. यावर पूर्णाजी म्हणते की मान घेण्यासाठी तशी पात्रता हवी असते.
तसे गुण हवे असतात आणि रविराज तन्वीसाठी थांबण्याची गरज नाही आहे. मग रविराजसुद्धा म्हणतात की हो माझी काहीच हरकत नाही आहे, तुम्ही म्हणाला तसंच करूया आपण. सायली, मी आणि प्रतिमा आम्ही तिघे करू पूजा. प्रतिमा आत्या सायलीकडे आनंदाने बघते. सायलीसुद्धा प्रतिमा आत्याला घेऊन बाप्पासमोर येते. अर्जुन हे बघून खूपच इमोशनल झालेला असतो. आता इकडे तिघेही अगदी छान प्रकारे पूजा करत असतात. नागराज मात्र इकडे सारखा प्रियाला कॉल करत असतो. ही अजून कशी झोपा काढते, नक्की हिचं चाललंय तरी काय. पूर्णा आजी प्रतिमा आत्याकडे बघून खूप खुश होत असतात की प्रतिमा आत्याने फायनली ॲक्सेप्ट केलं आहे की त्या रविराज यांच्या पत्नी आहेत, असं दिसत आहे. इकडे नागराज म्हणतात की एवढं प्लॅनिंग केलं पण काय दादा वहिनीची खरी मुलगी त्यांच्यासोबत प्रतिष्ठापना करते. हे सगळे जर एकत्र आले ना तर मला जेलची हवा खावी लागणार आहे. इकडे गुरुजी सांगतात की चला आता आरतीला सुरुवात करा. सायली आरतीला सुरुवात करणार तेवढ्यात तिला तिचा भूतकाळ आठवायला लागतो. तिला लहानपणीचं सगळं आठवायला लागतं की कशी ती पूजा करताना आई मला बाप्पांचा मोदक दे ना, हे ते असं तसं काही बोललेलं तिला सगळं आठवत असतं. ती खूप गोंधळलेली असते की हे काय होतं आहे. प्रतिमा आत्या तितक्यात तिला आरतीचं ताटाला हात लावायला सांगतात. इकडे नागराज हळूच प्रियाला उठवायला येतो. तो प्रियाला उठवतच असतो की ए बाई उठ ना, काय घोळ घालून ठेवला आहे. डायरेक्ट पाण्याचा जग घेऊन प्रियाच्या तोंडावर अख्खाच्या अख्खा ओततात. यानंतर प्रिया उठते, मात्र तिची तंद्री काय गेलेली नसते. नागराज म्हणत असतो की ए बाई उठ, नशीब जिवंत आहे, मला वाटलं मेली बिली की काय चाललंय काय तुझं. ए उठ, बोलली होती ना की प्लॅन करणार आहे हे ते, इकडे बघ माझ्याकडे. नागराज म्हणतो की ए बाई त्या सायलीला त्या झोपेच्या गोळ्या द्यायच्या होत्या, त्या तू घेतल्यास की काय. नागराज तिला उठवण्याचा खूपच प्रयत्न करत असतो. म्हणजे खूप सुंदर असं दाखवलं आहे की एकीकडे बाप्पाची आरती आणि दुसरीकडे नागराज प्रियाला उठवण्याचा जबरदस्त प्रयत्न करतोय. आता इकडे प्रिया परत झोपून जाते. नागराज तिला म्हणतो की ए अगं तुला पूर्ण आईने गणपतीची पूजा करायचा मान दिलेला, उठ उठ, तुझं नशीबच झोपलंय. तुला एक संधी होती पूर्ण आईच्या गुड बुक्समध्ये जाण्याची, पण तीही तू घालवली. झोप, तू काय उठणार, तू झोपूनच राहा अशीच, तुझं नशीब पण झोपलंय. बाई उठायचं, उठ लवकर. नागराज तिथून रागाने निघून जातो. इकडे पूर्णाजी बाप्पासमोर हात जोडून म्हणतात की बाप्पा माझं कुटुंब खऱ्या अर्थाने पूर्ण झालंय. प्रतिमा परत आली, हा तू दिलेला आशीर्वाद आहे आणि सायली तू दिलेलं वरदान, तुझी कृपा अशीच राहू दे, असं म्हणून पूर्णाजी मनापासून देवाला धन्यवाद देतात.